तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूबवर सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. तर माझे आज तुम्हाला सांगायचं की मित्रांनो, आजचा छोटासा व्लॉग बनतो होता. आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची मित्रांनो, ती म्हणजे आपली SBI बँकमध्ये मित्रांनो. SBI बँकमध्ये मी 6 तारखेला मित्रांनो, माझी स्वतःची बातमी आहे. 6 तारखेला 9:25 वाजता मी मित्रांनो 500च्या 14 नोटा टाकल्या म्हणजे म्हणजे किमान 17,000 रुपये मित्रांनो टाकलं मित्रांनो. मग ते सगळ्या नोटा गेल्या मित्रांनो. पहिले 5,000 गेले मित्रांनो. 5,000 गेले, मग नंतर 5,000च्या नंतर मित्रांनो मी टाकलो अजून पुन्हा अजून नोटा म्हणजे माझा प्रयत्न होता की पूर्ण पैसे जमा व्हावे मित्रांनो. असं प्रयत्न केला मित्रांनो. रिपीट पैसे टाकले मित्रांनो. तर मित्रांनो पुन्हा 7,000मधून अजून 500-5,500 केले मित्रांनो. मग अजून अजून घेते मित्रांनो. मग अजून टाकलं मित्रांनो. अजून 500ची नोट घेतली मित्रांनो. म्हणजे 5,500 झाले मित्रांनो. पण 6,500 घेतले मित्रांनो त्याने. मग मी म्हणलो आता एक नोट आली तेवढी. त्याने म्हणले अजून कशाला टाकला मामा, अजून टाकलं तर नोट अडकल तुमची. तर मी मित्रांनो म्हणलो नाही तसं काही होत नाही, आता शेवटची नोट टाकून जातो म्हणलो, मला वेळ नाही म्हणलं आता. बघा म्हटलं टाकलं मित्रांनो. टाकलो, मग अचानकच ते मशीन गेले मित्रांनो. अचानकच मध्ये मशीनमध्ये सगळे पैसे म्हणजे टाकलं तर गेले मित्रांनो. काही रिसिप्ट बी आली नाही, पावती बी आली नाही, काही नाही मित्रांनो. मग आता विचार पडलो मित्रांनो, मी आता कसं करू म्हणलं आता. तर मग दुसरा माणूस म्हटलं मामा तुमचे पैसे गेले, तुमची पावती आली नाही काही नाही, तुम्ही ATM कार्ड तुमच्याकडे प्रूफ बी नाही म्हणजे, आता तुमच्याकडे पावती असली तुम्ही सांगणार ना म्हणजे पैसे तुमचे गेले म्हणून, तुमच्याकडे प्रूफ काय म्हणलं तुम्ही आता. तर मी थोडं घाबरलो मित्रांनो. मग थोडं थांबलो मित्रांनो. मग आल्याच्यानंतर मग काय जाणार म्हणलं तुम्ही तिथं काही घाबरायचं असं काही नाही म्हणलं तुम्ही तसं. तर मित्रांनो थोडं संयम बाळगा म्हणले, थोडं काही घाबरायचं असं. हे बँक आहे SBI बँकमध्ये मित्रांनो, असं मोठी बँक आहे, तसं धोकाधडी किंवा अशा खोट्या गोष्टी होत नाहीत. आणि तर म्हणलं बरोबर आहे म्हणलं. मला आता गोष्ट पकडली आणि ते मशीनमध्ये पैसे गेले. ते मग ते मशीनमध्ये जाऊन पाहत होतो मित्रांनो, पुन्हा काहीच नव्हतं, मशीन पूर्ण गायब झालेली, दिसणार गेले काय नाही मित्रांनो. मी घाबरलो होतो, तरी पण मी थोडा संयम ठेवला मित्रांनो. मग ह्याच्यावर काय करायचं म्हणलं, आता एक विचार केला मित्रांनो. मी आता थांबावं, आता पुढे जे प्रोसेस आहे त्या प्रकारे आपण आता चौकशी करा मग जाऊन बँकमध्ये. तर मग मध्ये 9, 9:30 पाऊण झालं तर मित्रांनो टाईम एकानं म्हणलं तुम्ही जे पैसे ज्या दिवशी जेव्हा तुमचा टायमर जेव्हा पैसे अटकले तेव्हाचा टाईम पटकन तुम्ही ध्यान ठेवा म्हणलं, टाईम आणि डेट तुम्ही पटकन लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही म्हणलं. ते टाईम डेट ठेवा ध्यानात म्हणलं. पटकन त्या टाईम उठलं मोबाईलमध्ये विचार 9:45 झाला होता आणि 6:12:25 म्हणजे 6:12:25 गोष्ट आहे मित्रांनो. मग ते टायमिंग आणि डेट मी लक्षात ठेवलं मित्रांनो. मग मध्ये बँकमध्ये जा म्हणले. बँकमध्ये गेल्यावर मग बँकमध्ये मॅनेजर ते जे काही कॅशियर वगैरे होते मित्रांनो, तिथे जाऊन मी माझे प्रश्न मांडले. बाबा असं झाले माझे पैसे म्हणजे 7,000 टाकले ते मी, असे पैसे अटकले मध्ये रिसिप्ट आली नाही, पावती आली नाही, काही नाही. आता कसं पैसे येतात का नाही, काही घाबरू नका, तुमचे पैसे भेटतील. हे तुमचं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ॲप्लिकेशन भरा. तुमच्या नोटा कितीच्या होत्या, 500च्या किती होतात ते नोटा लिहा, किती रक्कम होती ते लिहा, तारीख लिहा, अकाउंट नंबर लिहा आणि तुमचा जे ATM कार्ड काढतात ते नंबर लिहा म्हणजे तुमच्या. आणि सगळं काय तुमची माहिती, मोबाईल नंबर काय आहे ते तुमचं सगळं माहिती ह्याच्यात हे करा म्हणले. सिग्नेचर जे आमचे सिग्नेचर मारून करून डेट वगैरे करून मग सगळं करून त्यांच्याकडे प्रोसेसर द्या म्हणले. मग काही घाबरायचं मग त्याने म्हणले काय तुमचे पैसे कुठं जातात म्हणले, घाबरू नका, रिसिप्ट नाही तर तुमचे पैसे भेटतील. त्याच्यामध्ये तुमचं जे काही भरायचं भरलं का म्हणलं, मोबाईल नंबर, अकाउंट नंबर, तारीख, वेळ सगळं काय आपल्याला लिहावं लागतं मित्रांनो. अकाउंट नंबर, कार्ड नंबर, ATM कार्ड नंबर मित्रांनो, ते सगळं काय आपल्याला नाव, आडनाव, वडिलाचं नाव सगळं काय आपल्याला लिहून त्याच्यावर द्यावं लागतं मित्रांनो. मग सगळं काय दिल्याच्यानंतर तारीख, कोणत्या दिवशी तारीख, ते सगळं आपण लिहून पूर्ण आपल्याला नोटा कितीच्या होत्या, किती हजार होते, कोण रक्कम सगळं आपल्याला तिथं लिहावं लागतं मित्रांनो. मग सगळं काय लिहिलं मित्रांनो. त्या मग ते सगळं करून सिग्नेचर मारून करून मग त्यांच्याकडं कॅशियरकडे जमा केलं मित्रांनो. मग त्यानं म्हणलं आता सर का वाटतात पैसे, काही घाबरू नका म्हणजे तुमचे पैसे 3 दिवसामध्ये येतात म्हटले मित्रांनो. म्हणजे माझा शनिवार होता त्या दिवशी आणि रविवारचा दिवस सुट्टीच होती मित्रांनो. ते सुट्टी दिवस पकडायचा नाही मित्रांनो. मग शनिवार गेला, रविवार सोडा मित्रांनो, सोमवार आणि मंगळवार मित्रांनो, बरोबर आहे. म्हणजे असे 3 दिवस एकूण शनिवार सोडून मित्रांनो. शनिवार एक, रविवार सोडला, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार म्हणजे मंगळवारी आपले पैसे आले मित्रांनो. म्हणजे आजचे पैसे आपले मित्रांनो म्हणजे कमीत कमी आपण तर 8 तारीख दिली आहे मित्रांनो. मंगळवार 9 तारीख मित्रांनो, कंप्लीट 9 तारखेला 6, 7, 8, 9 म्हणजे 2-3 दिवशी पैसे आले मित्रांनो. 9 तारखेला 6-6च्या दरम्यान मित्रांनो. म्हणजे कंप्लीट 3 दिवसामध्ये आपले पैसे येतील. म्हणजे त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्यानुसार आपले पैसे आपल्या खात्यावर 6-6च्या दरम्यान त्याने म्हणल्यानुसार मित्रांनो 3 दिवसांनी मग मित्रांनो मी घाबरलो मित्रांनो. मग ते कसं तुम्हाला सांगतो पुन्हा मित्रांनो. ते पुन्हा अजून गेलो मित्रांनो किंवा 9 तारखेला गेलो मित्रांनो, रविवार सोडून आपण 6, 7, 8
बरोबर मित्रांनो. 7ला सुट्टी होती, 8ला 9 तिसरा दिवस होता मित्रांनो त्याचा. 6 तारखेचा एक आणि असे 3 दिवसाचे होते मित्रांनो टोटल व्हिडिओ. मग तेव्हा मग मी पाहिले 6 तारखेला 6, 8, 9 3 दिवस झाले मित्रांनो कंप्लीट. कारण 9व्या दिवशी म्हणजे 9 तारखेला आपले 7 वाजता माझे पैसे आले मित्रांनो कंप्लीट तिसऱ्या दिवशी मित्रांनो. मग म्हणलो मग तरी पण त्या 9 तारखेला सकाळी त्याच्याकडे गेलो मित्रांनो मी. थोडी भीती होती मनामध्ये मित्रांनो. आता मी म्हणलो कसे पैसे इतके नाही की थोडं मी घाबरतो मित्रांनो. 9 तारखेला मग त्याने म्हटलं 3 दिवसानं म्हटले. मग 9 तारखेला मी जाऊन त्याची भेट सकाळी घेतली मित्रांनो 10-10:30 वाजता. तर म्हटलं तुमचे पैसे. मी म्हटलं साहेब माझे पैसे गेले आणि ते अजून आले नाहीत. आज 3 दिवस झाले तर आणि रविवार तर सुट्टी होती मित्रांनो. म्हटलं मग 9 तारीख आहे म्हणलो, आज मंगळवार आहे म्हणलो सर. तुम्ही सोमवार आणि मंगळवार आला आहे आणि आज मंगळवारी पैसे मग माझ्या अकाउंटवर अजून पडले नाहीत सकाळी म्हटलं. त्यानं मग तुम्ही तुमचे पैसे केव्हा अडकले म्हटलं. मग म्हटलं 6 तारखेला. 6 तारखेला म्हटलं तुमची रविवार सुट्टी आहे म्हटलं. रविवार सुट्टीचं सोडतो तुम्ही तर तुमच्या 3 दिवसात तुमचे पैसे आहेत म्हटलं. 7 सोडलं 8 आणि 9 म्हणजे आज तिसरा दिवस चालू आहे मित्रांनो म्हटलं. आज तिसऱ्या दिवशी तुमचे संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे आज पडतील तुमचे पैसे म्हटलं त्याला. मी म्हटलं आता एवढं दिवस थांबला, असं एक दिवस थांबला का आले. 2 दिवस झाले थोडं मनामध्ये थोडी भीतीच होती मित्रांनो. मग 9 वाजता म्हणजे 9 तारखेला आपल्या संध्याकाळी 7-8 दरम्यान आपले पैसे आपल्या अकाउंटवर पडले मित्रांनो. मग खूप आनंद वाटला मित्रांनो. ह्याच्यामध्ये मी तुमच्या सगळ्यासाठी व्हिडिओ का बनवला मित्रांनो की हे व्हिडिओ जे आहे मित्रांनो जे माझ्या संग घडलं उद्या जे प्रत्येक माणूस घाबरतो. माझं SBIमध्ये माझे डिपॉझिट मध्ये पैसे अडकले माझे कसे होतील येतील का नाही होतील घाबरतो माणूस मित्रांनो. तिथं ते मग आता ATM जागी का तर राग करतो, भांडणं करतो, बोलतो. तसं काही गोष्टी होऊ नये मित्रांनो. मी तुम्हाला मुद्दाम हा व्हिडिओ बनतो कारण की प्रसंग माझ्या संग घडलेला आहे मित्रांनो. ही व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे मित्रांनो. हे माझा काही कागदात माझे ATMचे मित्रांनो जमा केलेले हे. आता स्पट दिसत नसेल तुम्हाला पण हे माझे ATMचे पूर्ण कागद आहेत डिपॉझिट मशीनचे मित्रांनो. हे का भारतीय स्टेट बँकचे आपलं सत्य आहे मित्रांनो. कुठे काही खोटं हे वगैरे काही नाही मित्रांनो. याच्यामध्ये हे सगळं डिपॉझिट मी मशीनमध्ये आता सध्या तुम्हाला पैसे आलेले दाखवलेले आहे. तर ह्याच्यामध्ये खोटं काही नाही, सगळं खरं आहे मित्रांनो. तुम्हाला पूर्णपणे आपला व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे कामाला पडेल मित्रांनो. आणि कोणताही माणूस जर ATM डिपॉझिटमध्ये पैसे अडकले तर मित्रांनो काही करू नका, ताबडतोब एकच करा. त्यावेळेस तिथला टाईम टाईम तुमच्यासोबत जे काही पैसे जेव्हा अडकले मित्रांनो त्या टायमाचा पडदेशात मोबाईलमध्ये टाईम बघा मित्रांनो. आणि ते टाईम जे ध्यान राहतं पटकन लिहून ठेवा टाईम मित्रांनो. आणि तारीख लिहून ठेवा. पैसे तुमचे कुठं जाणार नाहीत मित्रांनो. जेव्हा तुमचा त्या डिपॉझिटमध्ये पैसे फसले त्या तेव्हाचा टाईम पटकन लिहून घ्या आणि डेट लिहून घ्या मित्रांनो. आणि किती पैसे आहेत तेवढं तुम्हाला पक्का ध्यान राहू द्या मित्रांनो. बस एवढं तुम्ही ठेवलं मित्रांनो. तुमचे पैसे कुठं जात नाहीत. तिथं फक्त तिथं जागी ATM कार्ड नंबर तिथं मित्रांनो आणि आपला जे काय आहे अकाउंट नंबर जे प्रोसेस आहे त्या प्रोसेस आपल्याला करावं लागतं मित्रांनो. अकाउंट नंबर आपला मोबाईल नंबर सगळं काय आपल्याला द्यावं लागतं मित्रांनो. आणि ATM कार्ड नंबर किती पैसे होते, नोटा किती होत्या, किती हजार कोण रक्कम होती ते आपल्याला पूर्णपणे आणि वेळ किती होता, टाईम किती होता आणि तारीख किती होती हे सगळं आपल्या दिमागात ऑटोमॅटिक ठेवायचं. म्हणजे पैसे अडकलेलं पटकन टाईम लिहून ठेवायचा मित्रांनो. तारीख लिहून ठेवायची आणि थोडं ध्यान ठेवायचं मित्रांनो फक्त आपल्याला. तिथे गेलेलं आपल्याला जे काय करायचं प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे सांगितलं मित्रांनो. तिथे गेलं अकाउंट नंबर लिहून आहे, मोबाईल नंबर लिहून आहे आणि मित्रांनो आपला कार्ड नंबर लिहून आहे, तारीख लिहून आहे, एकूण रक्कम लिहून आहे आणि नोटा किती ते लिहून आहे मित्रांनो. आणि जे आपले कंप्लीट आहे सगळं कोण आपण त्याच्याकडे द्यायचं मित्रांनो. तर 3 दिवसामध्ये आपले पैसे कंप्लीट येतात मित्रांनो. कंप्लीट 3 दिवस मित्रांनो. येणार म्हणजे येणार SBIचं मित्रांनो. बरं SBIचं मी बोलत आहे तुम्हाला. माझी SBI स्वतःची घटना घडलेली आहे मित्रांनो. माझा कागद म्हणून माझ्या संग जे प्रसंग घडला मित्रांनो तुमच्या सगळ्या संग घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो. तर प्रत्येकाचा व्हिडिओ हा कामाला पडेल मित्रांनो. जे की SBIमध्ये ज्याचे डिपॉझिट मशीनमध्ये पैसे अडकले तुरंतमध्ये अडकले मित्रांनो. त्याच्याकडे काही रिसिट बी आली नसली मित्रांनो. रिसिट बी आली नव्हती मित्रांनो. मला काही नव्हतं माझ्याकडे प्रूफ बी देखील नव्हतं मी जमा केले मित्रांनो. मी अतिशय घाबरलो तरी पण माझे पैसे आल्यामुळं आपला आज एक अंदाजी बाब झाली मनामध्ये प्रसन्न झालो म्हणून मी आज व्हिडिओ बनवला मित्रांनो. माझ्या संग जे प्रसंग घडला प्रसंग घडला तो माणूस घाबरत असतो मित्रांनो. तर आज हे मी न घाबरू नये कोण बी असं पैसे झाले असेल तर रिसिप्ट आले नाही मला कसं आता माझे पैसे येतील का नाही असं प्रत्येकाला घाबरू सुटते मित्रांनो. तर हे व्हिडिओ मी सांगण्याचा एक मुद्दा आहे की काही घाबरायचं नाही मित्रांनो. त्या टायमाला आपला टाईम आणि वेळ आपल्याला लिहून ठेवायचा आणि तारीख लिहून ठेवायची मित्रांनो. किती नोटा आपल्या फसल्या आता किती गेले ते आपण टोटल आपल्याला माहिती करून घ्यायचं आणि त्याच्यावर लिहायचं मित्रांनो. एकूण रक्कम किती होती, नोटा किती होत्या, तारीख वेळ हे सगळं लिहून ठेवायचं मित्रांनो. ATM कार्ड नंबर, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, डेट तारीख आपलं सगळं काय लिहून ठेवून तिथं आपलं पूर्णपणे आपण सविस्तर मांडणी करून तिथं देऊन यायचं मित्रांनो. तर 3 दिवसामध्ये आपले पैसे टोटल आपल्या अकाउंटवर पडतील मित्रांनो. तर काही घाबरू नका मित्रांनो. ज्याचे काय सांगते हे घडलेलं आहे तरी कोणासंग असा प्रसंग घडू नये माझा हाच व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्याला सांगायचा. आणि मेन आज इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणजे हाच मित्रांनो आमचा. सगळ्याला चांगला आणि व्हिडिओ चांगला फायदा पडणार आणि चांगल्या माहितीनुसार प्रत्येकाला आज SBI स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात मोठं बँक आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये कुठे काही फसवाफसवी होत नसते. ह्याच्यामध्ये
कोणतं काही होत नाही मित्रांनो, पैसा कुठं जात नाही. तर मी माझ्या सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे. तर कोणाचे जर पैसे डिपॉझिटमधून पैसे फसले, तुमचे पैसे सविस्तर ऑटोमॅटिक वापस 3 दिवसामध्ये येतात मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ सगळ्याच्या कामासाठी आहे मित्रांनो, काही घाबरू नका. तर मित्रांनो आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. कसा व्हिडिओ वाटतो आमचा नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो. असे छोटे व्हिडिओ बनवू आणि तुमचं प्रत्येक कामामध्ये आमचा कोणाला अडथळा होऊ नये म्हणून व्हिडिओ बनतो मित्रांनो. घाबरू नका मित्रांनो. SBI मशीनमध्ये आपले पैसे अडकले म्हणून मित्रांनो, तुमचे पैसे ताबडतोब भेटतील 3 दिवसांमध्ये. तुमच्या अकाउंटवरचे पैसे कुठं जात नाहीत मित्रांनो. तुमच्या अकाउंटवर पैसे 3 दिवसांनी ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावर पडतात मित्रांनो. हे माझा अनुभव आहे, माझे पैसे आल्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगताय मित्रांनो. तर असा प्रश्न कोणासाठी बघेल तर काही घाबरू नये मित्रांनो. आपले फक्त एवढं मी म्हटलं त्या प्रकारे आपलं पूर्ण प्रकारे पालन करा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मी एवढा समाप्त करतो. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आपले व्हिडिओ कसे आहेत नक्की कळवा मित्रांनो. आमचे प्रयत्न अजून चालू राहणार मित्रांनो. तर आता मित्रांनो बाय बाय. तर कोणासंग प्रसंग असा घडतर काही घाबरू नका मित्रांनो, कारण की प्रसंग प्रत्येकासंग पडतो आणि प्रत्येक माणूस घाबरतो मित्रांनो अशामध्ये. तर मी माझ्या चॅनलमार्फत कोणालाही घाबरू नये, काय म्हणून मी व्हिडिओ बनवला. बाय बाय मित्रांनो.